विशेष क्या होता है कि कोई भी आयोजन होता है ना, तो ऐसा होता है कि चांद न होता तो तारे न होते, चांद न होता तो तारे न होते, अगर आप न होते तो हम सारे न होते। निश्चित रूप से अभिवादन करता हूँ और अभी बात एक दो बातें करके जाना चाहूँगा। सक्रियता, युवक आह्वान, ये सारा हम लोगों ने किया, बड़े बड़े पदों पर, बड़े बड़े हुदे पर, और एक नामचीन लोग यहाँ पर शिक्षा महर्षि से लेकर सब हमारे आमदार के साथ भी है। डॉक्टर साहब का जब भी आवाज़ देते तो वहाँ छोटा मोटा भी कार्यक्रम में चले जाता हूँ। मोहम्मद जी आए कब बुलाया था, तुम्हें अच्छा लगा तो बोले चलो 2-3 मिनट आपको दे देते हैं। दोस्तों, मैं 2-3 ही बात करना चाहता हूँ। एक बात तो ये कि आदमी को सक्रिय होना चाहिए, समाज हो, अपना देश हो, अपना राष्ट्र हो। उसके लिए हमारे भारत के बड़े कवि साहब डॉक्टर साहब, और उन्होंने ये बात कही है कि गौर से सुनिएगा साहब, वो कहते हैं उदय भानुहस कि पानी और पसीने में बड़ा अंतर है। कि सब लोग उसी में बैठते हैं कि पानी और पसीने में बड़ा अंतर है, एक पत्थर और नगीने में बड़ा अंतर है, मुर्दा घड़ियों सा समय बिताने वालों, सांस लेने में और जीने में बड़ा अंतर है, सांस लेने में और जीने में। एक और बात कहना चाहूँ। प्रेक्षकांनो नमस्कार। यावेळेला धनोजी कुणबी महासंघातर्फे वरवधू परिचय मेळाव्याचं शानदार आयोजन करण्यात आलेलं आहे। यासोबत स्नेहबंध या स्मरणिकेचं प्रकाशनसुद्धा करण्यात आलेलं आहे। सर्व मान्यवर होते। यावेळेला दस्तूरखुद विधान परिषदेचे आमदार श्री सुधाकर आडबले साहेबसुद्धा आहेत। त्यांना आपण विचार दादा, आज ज्या पद्धतीनं आज हे जे आयोजन करण्यात आले किती महत्त्वपूर्ण होतं या समाजाकरता? धनोजी कुणबी समाज विकास मंडळाच्या वतीनं आज या ठिकाणी वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्यानिमित्त वधूवर परिचयाचा परिचय देणारं एक स्नेहबंध स्मरणिकासुद्धा या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली आहे। धनोजी कुणबी समाज हा विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि समाजामधील आज अनेक युवक युवती कामानिमित्त बाहेरगावला असल्यामुळे, बाहेर शहरामध्ये असल्यामुळे त्यांचा कुठेतरी संपर्क त्यांना एकत्र करून त्यांचे लग्न जोडण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावे आणि समाजामधील गुणवंत समाज बांधव असतील त्यांचा सन्मानसुद्धा करावा, या दृष्टीनं या मेळाव्याचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे। आणि या मेळाव्यामध्ये आम्ही सुरुवातीपासून काम करतो आहोत आणि प्रत्येक मेळाव्यामध्ये जाण्याचासुद्धा आमचा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे। या माध्यमातून समाजामध्ये एकत्र येणं, समाजातील मान्यवरांचा सत्कार करणं, समाज घटकांनी कुठेतरी प्रगती केली पाहिजे, आपल्या पाल्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे, त्यांचं कौतुक झाले पाहिजे आणि या माध्यमातून लग्नसुद्धा जमली पाहिजे, हा मुख्य उद्देश ठेवून अशा प्रकारच्या मेळाव्याचं आयोजन होणं गरजेचं आहे। आणि त्या माध्यमातून या मंडळाच्या वतीनं समाजातील वधूवर परिचय मेळावा तसेच अनेक या ठिकाणी उपक्रमसुद्धा राबवले जातात। त्याबद्दल समाज मंडळाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। सुधाकरराव, आपण असंही बघितलं की फक्त वरवधू हा जो मेळावा असतो त्यांच्यापुरतंच मर्यादित हा कार्यक्रम असतो, मात्र समाजासाठी अन्य जे उपक्रम असतात, जसं आपण भाषणाच्या संदर्भामध्ये बोलताना जी शैक्षणिक माहिती दिली की आज विद्यार्थ्यांना ते तिथपर्यंत जाण्याची गरज आहे, याबद्दल काय सांगाल? नाही, अगदी बरोबर आहे। अशा समाज मेळाव्याच्या माध्यमातून शासन स्तरावरती ओबीसी समाजासाठी ज्या काही योजना चालतात त्या योजनांची माहिती देणंसुद्धा गरजेचं आहे। आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी ही माहिती देत असतो, परंतु समाजाच्या माध्यमातून सुद्धा व्यावसायिक प्रशिक्षण आहे किंवा समाजामध्ये जे वरिष्ठ उद्योजक आहे त्यांचंसुद्धा समाजाला मार्गदर्शन होण्याच्या दृष्टीनं त्या मेळाव्याचं सुद्धा आयोजन होणं गरजेचं असते। चंद्रपूरला नुकतंच 3 दिवसीय शेतकरी मेळावा, उद्योजकता मेळावा, वधूवर परिचय मेळावा असे 3 दिवसीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या मेळाव्यामध्ये अनेक यशस्वी उद्योजकांनी समाजाला मार्गदर्शनसुद्धा केले। सगळे समाज मंडळ या पद्धतीनं सतत काम करत असतात आणि हा उपक्रमाचा एक भाग असते, सामान्य समाजातील घटकापर्यंत पोहोचण्याचा हा भाग असते आणि समाज मंडळ हे सतत या ठिकाणी करते। तर आपण होता विधान परिषदेचे आमदार सुधाकर आडबले, ज्यांनी असं सांगितलेलं की समाजाला या गोष्टीची नितांत गरज आहे आणि यासाठी समाजाच्या सर्व स्तरातून मग पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, प्रत्येकाने सहभाग घ्यायला पाहिजे आणि आपल्या मुलांना अधिकाधिक शिक्षण देत त्यांना सरकारच्या ज्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत कार्यान्वित करण्याकरता म्हणून आज समाजामध्ये अनेक असे लोक आहेत, पण विद्यार्थी मित्रांना समोर येण्याची गरज आहे आणि ही संख्या दिवसेंदिवस जी रोडावलेली आहे ही कुठे दिवसागणिक वाढावी जेणेकरून समाज मजबूत होईल, असंच काहीसं सुधाकर आडबले यांनी छान मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे। यावेळेला दस्तूरखुद्द वाहतूक RTOचे अधिकारी तुषार बोबडे मॅडमसुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांना आपण विचारूया। तुषारी मॅडम, जेव्हा आपण मंचावर जेव्हा लोकांना मार्गदर्शन करत होतात, लोक नीट ऐकत होते, काय वाटलं त्यावेळेला, काय सुरू होतं आपल्या मनामध्ये? नाही,
माझ्या मनात कायम हेच असतं की मी जितकं जास्त लोकांना वाहतूक नियमांबद्दल किंवा अपघात कसे घडणार नाही याच्याबद्दल जागृत कसं करता येईल. कारण आपण इतके वेळा बघतो की ॲक्सिडेंट होतो, त्यानंतर मदत करण्यापेक्षा लोक व्हिडिओ काढतात किंवा त्यांना हॉस्पिटलाइज करण्यापेक्षा व्हिडिओ काढून व्हायरल करण्याच्या मूडमध्ये असतात. ते करू नये आणि त्यावेळेस जी मदत तुम्ही त्या जो व्यक्ती मरण पावला किंवा जो जखमी झाला समजा त्याला देता आली, तर त्यानंतर ते तुम्हाला किती मदत होईल या गोष्टीची तुम्ही विचार नाही करू शकत. कारण त्यावेळेस केलेली मदत ही एकाचं जीवन पण वाचवू शकते. ह्या गोष्टी सर्वांनी अतिशय शांतपणे ऐकल्या आणि आमदार साहेबांनी जे शैक्षणिकदृष्ट्या जे मार्गदर्शन केलं त्या मोटिवेशनची खूप आवश्यकता आहे. कारण आता जे ग्रामीण भागातील मुलं येतात त्यांना या स्पर्धा परीक्षा किंवा ह्या ज्या फॅसिलिटीज ज्या शासनाने पुरवल्या आहेत त्याची माहिती नाही आहे. त्यामुळे कायम हे असे महासंघातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात यावं आणि मार्गदर्शन लाभावं हीच माझी अपेक्षा. तर आपण होतं तुषारी बोबडे यांनी असं सांगितलं की सुधाकर आडबले यांनी ज्या पद्धतीची जी शैक्षणिक माहिती दिली ही काळाची गरज आहे. कारण कर्मवीर भाऊराव पायगोंडा पाटील यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की ज्ञानासम नसे काही पवित्र दुसरे जगी, योगयुक्त काय पाहावे ते अंतरी स्वय. अज्ञानाकडून जर ज्ञानाच्या प्रकाशाकडे जर आपल्याला वाटचाल करायची असेल तर सर्वांनी शिक्षण घेणे गरजेचं आहे. जो समाज शिक्षित होईल आहे त्याला कोणी अज्ञानता किंवा मूर्ख बनवू शकणार नाही. आणि आज काळ आणि वेळ ही शिक्षणाची आहे आणि शिक्षणाचा हा महामेरू जर आपल्याला अधिक मजबूत करायचा असेल तर सर्व समाज घटकांनी एकत्र येण्याची ही नितांत गरज आहे. आणि नुसतं शिक्षणच नाही तर ऋणानुबंधाच्या गाठी आज ह्या वरवधू मेळाव्याच्या माध्यमातून होत्या. राज्यभरातून हजारोच्या संख्येमध्ये तरुण तरुणी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने आलेले आहे आणि ऋणानुबंधाच्या गाठी ह्याच कार्यक्रमातून होत असतात. धनंजय कुणबी समाजाचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असं म्हटल्यास वावगे ठरू नये. कॅमेरा पर्सन उदयसह संजय मिरे, एच न्यूज नागपूर. पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा. ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है. तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं. आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से.